बैठक पार पडली। अरे बाबा मराठी हे बघा, ऐका मी आता 4 वाजेनंतर अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर, अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू। परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली। धनुष्यबाणा सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे। बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे, म्हणजे विधानसभेमध्ये 67% बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये 75% बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकग्नाइज केलंय, सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात। आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय? म्हणजे त्यांचे आमदार, विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते, ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का? असा कुठलाही, आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले, ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले, अधिकृतपणे आले, रात्री लपून आले नाहीत, दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं, मरीन ड्राईव्हचं, मी स्वतः व्हिजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्या, ते आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही कामं मतदारसंघातली असतील, इतरही काही विषय होते आणि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही। त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं, लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही। आमचं काम अगदी स्पष्ट असतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही। जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी केलेले आहेत। म्हणून मी एवढंच सांगतो, मेरिटवर, या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, मेरिटवर निकाल दिला पाहिजे। कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला, जेव्हा राज्यपाल महोदयांनी, म्हणून मी एवढंच सांगतो, मेरिटवर, या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, मेरिटवर निकाल दिला पाहिजे। कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला, जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं, ते जे घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो, घटनाबाह्य ते लोक आहेत। कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये, निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे 40 + 10 50 आणि भारतीय जनता पक्षाचे 106 असे 164 लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा 164 विरोधात 99, म्हणजे बहुमताचं सरकार आहे। आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये, हे 204 पॅरा 205 पॅरामध्ये, हे जरा जे
अकलेचे तारे हे करतायत, पाजळतायत, ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं. सर हिंदी में बात बोलणार आहे ना, आज मेरिटवर उत्तर मिळणं आम्हाला अपेक्षित आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में जानना चाहेंगे आज के फैसले को लेकर क्या कहेंगे? त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार, सरकार उद्या पडणार, अनेक ज्योतिषी आणले, सरकार काही पडलं नाही, मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं. मुख्यमंत्री काही बदलले नाही, सरकार अधिक मजबूत झालं, सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करतंय. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 1.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, महायुती नंबर 1 ला आली, यांचा नंबर शेवटून पहिला आला, म्हणजे पार खाली गेले ते. याचा विचार त्यांनी केला पाहिजे, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे. शिवसैनिकांना काय सांगाल सर? शिवसैनिकांना काय सांगाल? आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे, आजही व्हीप त्यांना लागू आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे. आज 4 बजे के बाद मैं अधिकृत बात करूंगा, लेकिन मैं इतना ही कहूंगा कि हमारे पास मेजॉरिटी है. विधानसभा में 67%, लोकसभा में 75%, हमारे पास 13 सांसद है और हमारे पास 50 विधायक है और इसी के बलबूते पर मेजॉरिटी पर चुनाव आयोग ने हमें ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है. धनुष्यबाण है जो सिंबल, वो हमें रिकॉग्नाइज किया है, वो दिया हुआ है. और इसलिए मैं चाहता हूं कि स्पीकर महोदय जी भी मेरिट पर हमारे को निकाल देंगे. जो रिजल्ट होगा वो मेरिट पे होना चाहिए और मेरिट पे हम लोग शिवसेना है, हम लोग सिंबल धनुष्यबाण है. और हमारे जो शपथ विधि हुआ था, कुछ लोग हमें घटना बाह्य कहते हैं, घटना बाह्य सरकार कहते हैं और बोले आज गिरेगा, कल गिरेगा, परसों गिरेगा, ऐसे बोलते बोलते अभी 1.5 साल हो गए हैं. अभी बाद में कहते हैं मुख्यमंत्री बदलेगा, लेकिन ये सरकार हमारे मजबूती से काम कर रही है, इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक गई है, वो बेचैन हो गए हैं और अभी उनको सामने दिख रहा है उनकी हार. इसलिए ये गलत सलत आरोप लगाते हैं. जब उनके फेवर में कोई निर्णय होता है तो अच्छा बोलते हैं. जो संजय राउत कह रहे हैं जो अरे वो छोड़ो उसको, उसके लिए मेरे पास दूसरे लोग हैं. सर आप कंटिन्यू कीजिए. ये आप कंटिन्यू कीजिए. तो इसमें एक ही बात कहूंगा मैं, ये मैच फिक्सिंग अगर होती तो रात को आते, अध्यक्ष रात को आते, चुपकर आते. ये दिन दहाड़े आ गए, अपने अधिकृत वाहन में आ गए और ऑफिशियल बैठक थी. उनके जो चुनाव क्षेत्र में जो कोस्टल हाईवे का काम शुरू है, मरीन ड्राइव में काम शुरू है, कुछ उनके चुनाव क्षेत्र के विषय थे. मैं मुख्यमंत्री हूँ और वो स्पीकर भी है और एमएलए भी है, तो इसलिए वो ऑफिशियल बैठक थी. इसमें अगर कुछ मैच फिक्सिंग करनी तो वो क्यों सामने से आते. ये गलत सलत बयान करते, आरोप करते, वो अभी उनकी हार दिख रही है. इसलिए ये हमें घटना बाह्य कहने वाले ये अनकॉन्स्टिट्यूशनल वही लोग हैं. वो घटना बाह्य लोग वो है क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी जब कहा था उनके ऑर्डर में, जजमेंट में, कि जब
पहले मुख्यमंत्री ने इस्तीफा देने के बाद जब हमारे पास मेजॉरिटी थी 104 बीजेपी के 50 हमारे, मतलब 164 अगेंस्ट 99, मतलब मेजॉरिटी वाला कौन है? मेजॉरिटी वाले हम हैं। और इसीलिए वो भी सुप्रीम कोर्ट ने गवर्नर का निर्णय जस्टिफाइड किया है। ये जरा उनको पढ़ना चाहिए, प्यारा 204 पढ़े और फिर बात करें। उनके पास कोई मुद्दे एक महत्वाचा प्रश्न आहे, राज्यामध्ये पेपर फुटीचे प्रकार समोर आले. पेपर फुटीचे प्रकार समोर आले. महायुतीचे पेपर फुटले गेलेले आहेत. त्यांचं अज्ञान आहे. मी काय करू शकत नाही बाबा. राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो, हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अरे बाबा, हे काय क्रिमिनल मॅटर आहे का? हे सुनावणी सुरू आहे, हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो. आता आम्ही म्हणतो आहे 14 ते आमदार आरोपी आहेत, आम्ही म्हटलंय का? परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही, अशा प्रकारची भाषा ते वापरू लागले. याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. आम्ही फक्त एवढंच सांगतो, निर्णय जो आहे, जो निवडणूक आयोगाने, जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत, मेजॉरिटी यालाच महत्त्व आहे. आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहे ते देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा तर मेरिटनुसार निर्णय द्यावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे आपल्यालाच आपल्या मेरिटनुसार निकाल दिला गेला पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. त्यासोबतच संजय राऊत यांनी जो मॅच फिक्सिंगचा आरोप केला त्यावर बोलताना, जर मॅच फिक्सिंग असतं तर गाठीभेटी या रात्री झाल्या असत्या, दिवसाढवळ्या झाल्या नसत्या अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात दिलेली आहे. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट, आमदार अपात्रता निर्णयाचा निकाल हा लाईव्ह बघता येणार आहे. आमदार अपात्रता निकालाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं